आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत मोठी बातमी आता सरकारने दिली आहे। राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आता घोषणा करण्यामध्ये आली आहे। आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो रखडलेला पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना भेटला नव्हता, त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यामध्ये आली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता खऱ्या अर्थाने पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती, परंतु शेतकऱ्याला पीक विमा भेटला नव्हता। आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे, मागे भरपूर अडचणी आल्या होत्या त्यामुळे पीक विमा जमा झाला नव्हता। आता मागे 3 दिवसापूर्वी देखील पीक विमा शेतकऱ्याला द्यायचा होता, परंतु अजित दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे निधन झाले होते। तर बघा, या कारणामुळे मोठा फटका महाराष्ट्राला बसलेला होता, त्यामुळे वितरण झाले नव्हते। परंतु आता सरकारने सांगितलं आहे सर्व काही आटोक्यामध्ये बाबी आलेले आहेत, त्यामुळे आता वितरण सुरू देखील करण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांना आता मोठा आर्थिक दिलासा आता मिळत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे, पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज जवळपास शेतकरी बांधवांनो 8,500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातील 6,000 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यामध्ये पोचले आहे। आता राहिलेले पैसे बघा सर्वांना या ठिकाणी पुढे देखील मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता सरकारने आजसाठी पण काही निवडक जिल्हे निवडलेले आहे। जर निवडक जिल्ह्यामध्ये तुमचे नावे आले असतील तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये तुमचे जिल्ह्यांचं नाव आहे का नाही नक्कीच चेक करून घ्या। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता निधी देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आज शेतकरी बांधवांसाठी सरकारने घोषणा केली, त्यासोबत यादी देखील जाहीर केली। यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही एकदा नक्कीच चेक करून घ्या। आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे म्हणजे की समजून घ्या। शेतकऱ्यांसाठी बघा, आता सरकारने पीक विमा तर मंजूर केला, तो जमा देखील होणार, परंतु काही अटी आणि नियम घातले आहे। त्या अटी आणि नियमांचे शेतकऱ्याला काटेकोरपणे पालन करावे लागेल। तर बघा, 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित पीक विमा अखेर सरकारने वितरित करण्यास आजपासून सुरुवात केली आहे। गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्काच्या पैशाची वाट बघत होते। तर मग शेतकरी बांधवांनो, आज सरकारने हा प्रलंबित पीक विमा देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। त्यामुळे तुम्हाला कसल्याच प्रकारे आता अडचण येणार नाही, परंतु काही अशा अडचणी आहे ज्याला तुम्हाला सामोरे देखील जावं लागणार आहे। आता त्या अडचणी कोणत्या? सरकारने नवीन वर्षाच्या अटी देखील घातलेली आहे। त्या अटीनुसार जर शेतकऱ्यांनी प्रोसेस केली तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 27,000 रुपये असा पीक विमा मिळणार आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेले आहे, कारण अजित पवार हे उपस्थित नाही, कारण त्यांचं निधन झालेलं आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहीतच असेल। बघा, आज दुपारी 12 वाजल्यापासून वितरणाला सुरुवात होणार आहे शेतकरी बांधवांनो, आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट तिथून पुढे 12 वाजल्याच्या नंतर बघा रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल। आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा,
जर तुमचे खाते HDFC बँकेमध्ये असेल, सेंट्रल बँकेमध्ये असेल, युनियन बँकेमध्ये असेल, IDBI बँकेमध्ये असेल, जिल्हा सहकारी बँक किंवा जिल्हा स्टेट बँक बघा किंवा या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये जर तुमचे खाते उघडलेले असतील बघा, आता कोणत्याही खाजगी का स्वरूपाच्या बँके असताना सरकारने वितरण करायचं ठरवलंय, परंतु काही नियम सरकारने घातले आहे त्यांचे तुम्हाला पालन करावे लागेल. सरकारने सर्वात प्रथम या बँकांमध्ये रक्कम पाठवायला सुरुवात केली आहे. तुमचं यापैकी खातं कुठल्या बँकेमध्ये असेल बघा तर तुम्हाला या ठिकाणी मोबाईलवर मेसेज देखील येणार. आणि बघा 14 जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मेसेज येणार आणि तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये देखील येणार. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा 14 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे. या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही नक्कीच जाणून घ्या, कारण जर तुमचा जिल्हा असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अन्यथा तुम्हालाच अडचण येणार आणि तुम्ही वंचित राहू शकता. शेजारच्या व्यक्तीला तर पैसे येतील परंतु तुम्हाला पैसे येणार नाही, असं घडणार नाही. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की बघा अटी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने नवीन वर्षासाठी नवीन अटी घातलेली आहे. आता याचे कारण देखील सरकारने सांगितले आहे, ते देखील आपण पुढे पाहूनच घेऊया. आता बघा सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी आता तयार केली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात देखील होत आहे. यामध्ये पिकानुसार विम्याची रक्कम वेगवेगळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. जर तुमचे कापूस, तूर, सोयाबीन असे वेगवेगळे पिकं असतील तर प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे. आता बघा भात पिकासाठी 45,000 रुपये आणि बाजरी पिकासाठी 28,000 रुपये तर सोयाबीनसाठी 52,000 रुपये असा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन ही घोषणा आता केलेली आहे. शेतकऱ्याला मोठा दिलासा आता मिळत आहे. 8,000 कोटींचा हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज जमा करण्यामध्ये येत आहे. 14 जिल्ह्यांमध्ये हा निधी नेमकं कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार हे आपण पुढे पाहणारच आहोत. शेतकरी बांधवांनो आता प्रत्यक्ष रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असल्याने यावेळी कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. मागच्या वेळी जो 25% अग्रिम होता तो काही शेतकऱ्याला भेटला तर काही शेतकऱ्याला भेटलाच नव्हता, परंतु अशा बघा जे काय प्रॉब्लेम येतात तर या प्रॉब्लेमला वाचण्यापासून तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काही शेतकरी ऐन टायमाला व्हिडिओ पाहत नाही आणि ज्या टायमाला चुकी होते, ज्या टायमाला त्यांना पैसे मिळत नाही त्यावेळेस मग या ठिकाणी कमेंट करायला सुरुवात करतात आणि काही कामे करायला सुरुवात करतात. त्यामुळे सर्व जे काही कामे आहे ते अगोदर करून ठेवा. आता तयार राहायचं आहे, कारण की सरकार आता पीक विम्याचे वितरण करीत आहे. ही रक्कम कमी नाही तर हेक्टरी बघा 26 ते 27 ते 28,000 रुपयापर्यंत हेक्टरी रक्कम ही पिकानुसार आता जाणार आहे. जर तुमचं पीक या ठिकाणी सोयाबीन असेल तर तुम्हाला अधिकच लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा अनेक आर्थिक अडचणीतून जात आहे आणि कर्जाचा भार सध्या या ठिकाणी वाढत आहे. आता हे पैसे देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये आता जमा देखील करण्यामध्ये येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, सोशल मीडियावर पसरण्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या सोशल मीडियावर भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनो अफवा पसरल्या आहेत. तुम्ही असे भरपूर व्हिडिओ पाहिले असतील जे की सांगतात आज निधी येईल, उद्या निधी येईल. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण की बघा एक तर ते काय करतात, कोणता तरी कोठून तरी आवाज देखील तयार करतात आणि काही या ठिकाणी टाकून देतात. तशा अफवांवर बळी पडू नका, कारण की बघा भरपूर दिवसापासून या ठिकाणी शेतकऱ्याला फसविलं जात आहे. बघा या ठिकाणी पीक विमा तर मंजूर झाला होता, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. आज सरकारने अधिकृत अशी माहिती दिलेली आहे. तर बघा सरकारने काही अटी आणि पात्रतेनुसार हा निधी देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो हा निधी नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 21वा हप्ता भेटलेला आहे किंवा मिळालेला आहे
त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे. जर तुम्हाला 2,000 रुपयांचा लाभ भेटत असेल, बघा PM किसान योजनेचा बरं का, किंवा नमो शेतकरी योजनेचा, कोणत्याही योजनेचा तुम्हाला जर लाभ मिळत असेल तर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र ठरत आहात. परंतु बघा एक महत्त्वाचं म्हणजे आज फक्त 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला 27,000 रुपयापर्यंत हेक्टरी मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा दुसरी सरकारने सांगितली अट म्हणजे की चुकीच्या मार्गाने किंवा खोटे कागदपत्रे जमा करून काही शेतकऱ्यांनी विमा उचललेला आहे, अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलं आहे. म्हणजे बघा तुम्ही चुकीचे कागदपत्रे दाखवून फार्मर आय डी कार्ड असे काही कागदपत्रे पुरावे गोळा केले आहे की तुम्ही शेतकरी आहात, तसं चालणार नाही. सरकारने सांगितलं आहे कसल्याही प्रकारे असं जर तुम्ही केलं असेल तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. गरजू शेतकऱ्यालाच हा निधी मिळणार आहे. सरकारने आता कडक चौकशी सुरू केली आहे. आता बघा सरकारने सांगितलं आहे पात्र जिल्ह्यांची यादी. बघा सरकारने 8,000 कोटी रुपयांची मोठी तरतूद आता केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी आता जमा देखील होत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाखांच्या वर असेल त्यांना लाभ मिळणार नाही. अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो, कारण कोणी असं एवढं डिटेलमध्ये सांगत नाही. आणि बघा तुम्ही जर ह्या स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच पीक विमा मिळणार आहे. कारण की बघा भरपूर दिवसापासून अफवा देखील सुटली आहे, पीक विमा मंजूर देखील झाला होता, परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हता. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झालेला आहे. आता शेतकऱ्याला कोणाकडून कर्ज काढण्याची पण गरज पडणार नाही, कारण जो पीक विम्याचा निधी आहे तो 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला निधी मिळणार आहे. जर तुमच्याकडे 6 एकर शेत असेल तर 50,000च्या वरती देखील हा निधी जाऊ शकतो असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता आपण जिल्ह्यांकडे वळूया, ज्या जिल्ह्यांमध्ये हा निधी सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे. जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. बघा जर तुमचं नाव यादीमध्ये आलं तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा पहिला जिल्हा सरकारने निवडला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा येथे सर्वात जास्त पब्लिक राहते. बघा या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून पीक विम्याची वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी असाल बघा तर मग त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा केला जाणार आहे. बघा आज थोड्याच वेळामध्ये विम्याचे वितरण या ठिकाणी सुरू होणार आहे. ही तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे असं देखील म्हणलं तर काहीच हरकत पडणार नाही, कारण की भरपूर दिवसापासून पीक विमा भेटलेला नव्हता. आता शेतकरी बांधवांनो बघा पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की यवतमाळ. जर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित या ठिकाणी राहिले होते. 2022, 2023 आणि 2024 मध्ये विमा भरून देखील त्यांना लाभ भेटला नव्हता. आता मात्र त्यांच्या खात्यामध्ये 27,000 रुपयांचा निधी मिळणार आहे. बघा यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज ही रक्कम थोड्याच वेळामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही. आता शेतकरी बांधवांनो बघा त्यानंतर लातूर आणि परभणी या दोन्ही क्रमांक लागतो. बघा हे दोन्ही जिल्हे या ठिकाणी सरकारने सांगितले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे मागील 3 वर्षांपैकी एकदा जरी तुम्ही पीक विमा भरला असेल तर बघा तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे की DBT अंतर्गत पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा पुढचा क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की लातूर आणि परभणी. बघा शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता योगाने सुरू करण्यामध्ये आली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी देखील जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढचा जिल्हा महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो, कारण जिल्ह्यानुसारच सरकारच्या माध्यमातून रक्कम ही वितरित केली जात आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा देखील होत आहे. आता कसल्याच प्रकारे शेतकऱ्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. आता शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या
पुढील जिल्हे म्हणजे धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्याला 2022 ते 2024 या कालावधीचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तसेच बघा बीड आणि बुलढाणा या शेतकऱ्याला प्राधान्य। बघा आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्याला पीक विमा भरपूर दिवसापासून मिळाला नाही, कित्येक वर्ष गेले शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, परंतु बघा पीक विमा कंपन्यांचाच फायदा होत चाललेला आहे, शेतकऱ्याचं नुकसान होत चाललेलं आहे। आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता तसं काही घडणार नाही, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार। त्यामुळे धुळे नंदुरबार बघा या जिल्ह्यांमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आज पात्र शेतकऱ्याला निधी मिळत आहे। आता शेतकरी बांधवांनो पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा पुढील जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते या ठिकाणी पाहून घ्या। बघा सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये बघा म्हणजे की शेवटची जी काय यादी आहे बघा आजच्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये निधी मिळणार आहे। यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बघा कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये भात आणि नाचणी पिकाची शेती जास्त असल्याने तिथल्या शेतकऱ्याला सुद्धा पीक विमा आज जमा केला जात आहे। तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आता येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट पाहायला मिळतात। बघा शेतकरी बांधवांनो भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती, आता अखेर तो दिवस आला आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जात आहे। आता कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती। धन्यवाद।